त्याच्या वह्या तुमच्याकडेच आहेत. अरे हो, तरी निघताना मी म्हणत होते काहीतरी विसरतीये. अभिजित तू मुलांच्या आणि केवढा तू मुलींच्या स्टाफ रूम मधून गृहपाठाच्या वह्या घेऊन या. रॅक माहिती आहे ना? मॅडम किरणला सांगा की. अरे किरणला वाचून जरी कळलं असतं ना ह्या वह्या आपल्या वर्गाच्या आहेत तर त्यालाच पाठवलं असतं. बरं अभिजित जा, केवढा जा घेऊन ये. मला नाही जमणार, पोरींच्या बिदेनं काढून. अभिजित, मला बोलायचंय तुझ्याशी. का केलास तेवढा अपमान काय बास नाही का? अरे अपमान नाही, महत्वाचं बोलायचंय. पण आता तुझं बोलणं माझ्यासाठी महत्वाचं नाही केवढा. अरे एवढं वाईट समजतोस का? तू मला वाईट समजताना केलास काय विचार? बर, चुकलं माझं, पण तू केलं ते बरोबर होतं का? अगं मी केव्हा म्हणलो मी केलेलं बरोबर होतं म्हणून? पण एकदा शांतपणे माझी बाजू ऐकून घेतलीस का तू? मला रागच तेवढा आलेला, कारण तू असं काहीतरी करशील नाहीतर असल्या कुठल्या तरी गोष्टी तुझं नाव येईल असं कवाच वाटलं नव्हतं. अगं वाटलं तर मला बी नव्हतं. मला तर हे बी नव्हतं वाटलं की हे समजा आमच्या गावापावतर नाहीतर आमच्या घरापावतरच आहे. पण गेलं, समजा गावातल्यांनी आम्हाला लय ऐकवलं. त्यामध्ये त्याच्या बापाचा मरुस्तवर मार खाल्ला. माझी लहानपणीची मैत्रीण रेश्मा, तिनं बी माझ्या बराबोला धरला. पण या समजात वाटायचं की एक माणूस आहे, तो आपल्यावर काय बी झालं तरी सोबत असणार, आणि ती म्हणजे तू होतीस केवढा. अरे मी कसा ठेवू विश्वास? तुझी चूक होती आणि ते सरळ होतं. होती माझी चूक, आणि आत्ता बी म्हणतो की होती माझी चूक. पण मी मध्याच्या बरोबर होतो. यात काय मी काय केलं नाही, माझं यात काय बी नाही असं म्हणून मी यातनं बाहेर बी पडू शकलो असतो, पण नाही पडलो. कारण कांबळे